हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज दमनमधला डे 2 आहे आणि आज मी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी दाखवणार आहे. त्याआधी माझ्या विंडोमधनं बॅक साईडला हा मोर वगैरे दिसत होता. हा खूप वेळ खेळत होता. आम्ही त्याची गंमत खूप वेळ बघत होती आणि खूप छान वाटत होते. आणि त्याला पिसारा वगैरे होता, फक्त त्याने फुलवला नव्हता. हा आहे माझा आजचा आउटफिट. तो मी घालून वेअर करून रेडी झाली आहे. आणि त्यानंतर मी स्टार्ट केला आहे मेकअप. मी छोटासा एकदम सिंपल असा मेकअप केला आहे. खूप सारा मॉइश्चरायझर लावलं आहे बिकॉज आता आम्हाला उन्हात फिरायचं आहे. आणि खूप सारी सनस्क्रीनही लावली आहे. सनस्क्रीन खूप जास्त महत्त्वाची बिकॉज आज पूर्ण वेळ आपण उन्हात असणार आहे. त्याच्यामुळं खूप सारी सनस्क्रीन लावली. आणि सनस्क्रीन लावल्यानंतर माझा चेहऱ्यावर थोडंसं ऑइल आलं होतं, सो मी थोडंसं पावडरने सेट करून घेतला. आणि त्यानंतर मी माझं हे इनव्हिजिबलवालं मंगळसूत्र वेअर करून घेतलं आहे. आणि लास्टली आपली लिपस्टिक लावून मी मेकअप पूर्ण फिनिश केला आहे. आणि तुम्ही माझा लूक बघू शकता. हा आहे माझा लूक. त्यानंतर आम्ही खूप सारे फोटोज वगैरे क्लिक केले. आणि त्यानंतर बाहेर येऊनही दादा वहिनीने पण फोटोशूट केले. आम्हीही खूप सारे सेल्फीज वगैरे काढले. आणि हे आहे आमचं हॉटेल, राजविला म्हणून होतं. एक दीड बीचपासून 500-600 मीटरवर असेल ते. मग आम्ही निघालो आहे. त्यानंतर आम्ही गाडी पार्क केली आणि बीच तुम्हाला दिसतो आहे, बीच व्ह्यू. तर बीचचं पाणी गेलं आहे खूप म्हणजे खूप मागे निघून गेलं आहे. किती बॅक गेलं आहे हे मी तुम्हाला वरून दाखवते. चला आपण वरती आलो आहे. तर बघू शकता तुम्ही बीचचं पाणी किती मागे गेलं आहे. इथे ही झिपलाईन वगैरे आहे आणि टॉय ट्रेन वगैरे आहे. टॉय ट्रेनची व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते. तर हे असं बॅक साईडला गार्डन वगैरे आहे. ते गार्डन खूप थंडावा देत होतं आणि बाहेर खूप जास्त ऊन होतं, सो आम्ही उन्हात जाणं प्रेफर केलं नाही. आम्ही गार्डनमध्ये जाऊन थोड्या वेळ एन्जॉय केलं. छान खूप सारे फोटोज वगैरे क्लिक केले आणि तिथे खूप जास्त असा टाईम स्पेंड केला. खूप सारे फोटोज काढले आम्ही सगळ्यांनीच. आणि त्यानंतर त्या पायऱ्यांशेजारी हे असं स्लाईड टाईप होतं पकडण्यासाठी, त्यावर रोहन लहान मुलांसारखे खेळत होते. त्यानंतर आम्ही आलो होतो फॉर्टमध्ये. त्या फॉर्टमधनं एंटर केल्या हे त्यांनी मिनी गोवासारखे कलरफुल घरं वगैरे क्रिएट केले. खूप छान आणि गोवा वाईब्स देत आहे आणि खूप छान आहे हा फॉर्ट. त्यांनी खूप जास्त इंटरेस्टिंग क्रिएट केला आहे हा. खूप साऱ्या गोष्टीच क्रिएट केला आहे. त्यामध्ये त्या फॉर्टमध्ये खूप सारे ऑफिसेस वगैरे आहे. तुम्हाला हे या साईडला दिसतं हे ग्रीन. तर इकडे त्यांनी भूलभुलैया वगैरे क्रिएट केला आहे. तर आपण चाललो आहे आता. एक गार्डन आहे त्याच फॉर्टमध्ये आणि तिथेच वरती लाईट हाऊस वगैरे आहे. तुम्हाला दिसत असेल इकडे लेफ्ट साईडला गार्डन आहे. आता आपण पहिले जाऊया तर लाईट हाऊसकडे. वरती आलो आहे आपण. रोहनाने ते पुढे चालले बघू शकता तुम्ही. आणि इकडे फ्लॅग वगैरे होता इंडियाचा. आणि आपण जाऊयात. ह्या साईडला दिसते तुम्हाला गार्डन. आपण पुढे जाऊयात आणि लाईट हाऊस बघूयात जवळ. आणि आपण फायनली पोहोचलो आहे लाईट हाऊसजवळ. तर हे लाईट हाऊस वगैरे आहे. आम्ही त्या लाईट हाऊससोबत खूप सारे फोटोज वगैरे क्लिक केले. छान वाटत होतं, खूप सुंदर. आणि त्या लाईट हाऊसच्या तिथून त्या फॉर्टवरनं बीच व्ह्यू पण खूप सुंदर दिसत होता. बघू शकता हे खालचं पूर्ण दमन आहे. हा बीच व्ह्यू किती छान वगैरे दिसतो आहे. त्यानंतर हा फॉर्टचा एरिया त्यांनी ब्लॉक केला होता. मे बी ते तुटलं वगैरे होतं, सो त्यांनी ते ब्लॉक वगैरे केलं होतं. सो आम्ही इथनं भरपूर वेळ टाईम स्पेंड केला. खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोर केल्या. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे खाली असं गार्डन बनवलं आहे त्यांनी खूप छान. आम्ही त्या गार्डनमध्ये बसून खूप वेळ शांतता, पीस एन्जॉय केली. आणि त्यानंतर जे घरं वगैरे बनवले मी तुम्हाला म्हटली गोवा वाईब, मिनी गोवा, तिथे आम्ही आलो. आणि तिथे चर्च व्ह्यू वगैरे पण बनवला आहे त्यांनी. सो त्याच्यासोबत आम्ही भरपूर सारे फोटोज वगैरे क्लिक केले. छान वाटत होतं आणि खूप छान होतं. आणि गर्दी वगैरेही होती थोडी. आम्ही सॅटरडे होता हा सेकंड डे म्हणजे, त्याच्यामुळे गर्दी होती. चला तर आपण फोटो वगैरे करून सगळं एक्सप्लोअर करून निघालो आहे फॉर्टमधनं बाहेर. तर फॉर्टवरनं निघतानासुद्धा त्यांनी खूप छान असं घरं वगैरे क्रिएट केलेले आहे. आणि हा आहे त्या फॉर्टचा एंट्रन्स, बघू शकता तुम्ही. चला तर ह्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.